नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। रुई बंधाऱ्यावर पोहायला गेलेला 17 वर्षीय मुलगा पाण्यात बेपत्ता, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू। इचलकरंजी परिसरातील रेणुकानगर येथील 17 वर्षीय मुलगा रुई बंधारा इथं पोहण्यासाठी गेला असताना पाण्यात बेपत्ता झाल्याची गंभीर घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत संजय भोरे वय 23 राहणार आंबेडकर पुतळ्याजवळ इचलकरंजी व साहिल जावेद शिरगावे राहणार रेणुकानगर फाटा इचलकरंजी याच्यासह तौहीद हनीफ फटाण वय 17 राहणार रेणुकानगर यड्राव फाटा इचलकरंजी हे तिघे सोमवारी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास रुई बंधारा इथं पोहण्यासाठी गेले होते। सर्वांनी कपडे काढून साधारण 12:15 वाजल्यानंतर पाण्यात उड्या मारल्या। त्यावेळी तौहीद फटाण यानं मी पुढे मोहरीच्या दिशेने पोहून येतो असं सांगून पुढे गेला, मात्र त्यानंतर तो परत वर आला नसल्याचं समोर आले। घटनेची माहिती मिळताच रुई इंगळी गावचे पोलीस पाटील नितीश तराळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी हातकणंगले उपरी पोलीस ठाण्याला माहिती दिली। रेस्क्यू टीमशी संपर्क साधला। त्यानंतर संबंधित रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। दरम्यान उपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली आहे। बेपत्ता मुलगा तौहीद पठाण याचे वडील हनीफ पठाण धंदा हातमाग हे हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील जुनी पाण्याची टाकी परिसरात वास्तव्यास असून आई विनास पठाण आहेत। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात हळहळ व्यक्त होते। सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित यंत्रणांकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।